हाय नमस्कार सर्वांना, अष्टममी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मस्त आज बनवत आहे मी मस्त असे खारे शेंगदाणे, जसे आपल्याला हॉटेलमध्ये भेटतात तसेच असे मस्त भारी शेंगदाणे बनत आहे. तर शेंगदाणे बघा किती छान मस्त असे सोलापुरी शेंगदाणे घेतलेले आहे. चला आता मी मस्त असे खारे शेंगदाणे करते. तर अगोदर चूल पेटून घेते. तर आता इथे चूल बॉटल लावताना इथे ना मी मीठ टाकून घेते अगोदर. तर आता मीठ छान असं पसरून घेते कढईमध्ये, जेणेकरून पटकन मीठ गरम होईल. तर आता इथे मीठ गरम होते मस्तपैकी. आता आहे ना मी थोडेसे शेंगदाणे टाकून देते. मस्त आता फ्राय करून घेते शेंगदाणे. आणि एकदम असं जोपर्यंत शेंगदाण्याचे जोपर्यंत तसे आवाज येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे काढून घेऊ. मस्त असे छान खारे शेंगदाणे झालेले आपले तयार. तरी बघा मस्त जवळी आता. तर आता मस्त झालेले शेंगदाणे. तर तुम्हाला मी साल आता काढून दाखवते. तर मस्त झाले आपले खारे शेंगदाणे हॉटेलसारखेच एकदम मस्त असे. हातावर जर चोळले ना आपण हाताच्या सहाऱ्याने तर आहे ना त्याचे साल निघते आणि एकदम असे 2-2, 3-3 एक शेंगदाण्याचे तुकडे होऊ लागले. कुरकुरीत झालेत, खमंग पण झालेत आणि मस्त झाले. कारण की ना मिठामध्ये भाजले ना त्याची चव अप्रतिम झालेली आहे. आणि ताईंनो तुम्ही ना पटकन माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्कीच करा. आणि इथे तुम्हाला आठवण झाली असेल की कागद घेतला आहे तर तो कशासाठी. तर ज्यावेळेस आपण छोटं होतो ना त्यावेळेस असे अजूनही काही ठिकाणी आहे की असा कोण तयार करतात कागदाचा आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून असे 10 रुपयाला किंवा 15 रुपयाला असे कागदामध्ये शेंगदाणे भेटतात. तर चला मग पटकन माझ्या चॅनलला लाईक, शेअर, बाय.